नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी यामधील प्रकरण पहिले भौमितिक रचना याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण कोनांची एकरूपता या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. आता इथे काही कोन दिसत आहेत तुम्हाला. त्याची प्रत्येक कोनांचे मापही वेगवेगळे आहेत. त्यातला पहिला कोन आहे लघुकोन, दुसरा कोन आहे काटकोन, तिसरा कोन आहे विशाल कोन. तर पुढे दिलेल्या कोनांचे निरीक्षण करून समान मापे असणाऱ्या कोनांच्या जोड्या लिहा. इथे पुन्हा तुम्हाला हे कोन दिसत आहेत. मग आधीचे जे कोन बघितले त्यांची नावं आणि ह्या कोनांच्या हे जे वेगळे कोन ह्यांची जी काही नावं आहेत ह्या कोनांची, अशा मिळून त्या तुम्हाला समान माप असणाऱ्या कोनांच्या जोड्यांची नावं लिहायची आहेत. आता इथे कृती बघा काय दिली आहे. हा कोन दिसतोय LMN, याचं माप आहे 40 अंश. हा आहे XYZ, याचंही माप आहे 40 अंश. तर आता त्यांनी काय सांगितलं की 40 आकृतीत दाखवल्याप्रमाणे 40 अंशाचे कोन LMN व कोन XYZ हे दोन कोन काढा. एक पारदर्शक कागद कोन LMN वर ठेवून बिंदूच्या नावांसह कोनाच्या भुजा गिरवा. पारदर्शक कागद उचलून मिळालेला कोन XYZ वर ठेवा. बिंदू M, बिंदू Y वर किरण MN आणि किरण YZ वर ठेवून किरण ML हा किरण YX वर पडतो हे अनुभवा. यावरून समान मापांचे कोन एकरूप असतात हे समजते. कोनांची एकरूपता भुजांच्या लांबीवर अवलंबून नसते. कोनांची एकरूपता कोनांच्या मापावर अवलंबून असते. कोन LMN व कोन XYZ एकरूप आहेत. यावरून आपण काय म्हणू शकतो, कोन LMN एकरूप, कोन XYZ असे लिहितात. हे मला समजले. आता व्याख्या काय आहे एकरूप कोनांची? ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात. जर कोन LMN एकरूप कोन XYZ तर कोन XYZ एकरूप कोन LMN. म्हणून जर कोन LMN एकरूप कोन ABC आणि कोन ABC एकरूप कोन XYZ तर कोन LMN एकरूप कोन XYZ. म्हणजे थोडक्यात काय, पहिला कोन दुसऱ्याशी एकरूप असतो, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असतो, तर तिसरा आणि पहिला पण एकरूप असतात. आता इथे चला चर्चा करूया. इथे घड्याळात किती वाजले ते तुम्हाला माहीत आहे. इथे किती अंशाचा कोन झाला ह्या दोन काट्यांमध्ये तो इथे आपण लिहिला. आता असाच कोन, ह्या कोनाशी एकरूप होणारा कोन घड्याळाच्या काट्यामध्ये आणखी किती वाजता होईल, तर तो इथे आपण लिहिलेला आहे. सराव संच 7. आता वर्तुळांची एकरूपता. इथे तुम्हाला 4 वर्तुळ दिसत आहेत. प्रत्येक वर्तुळाची त्यांनी आपल्याला त्रिज्या दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये. त्यात ह्या त्रिज्या त्यांनी काय सांगितले की एकमेकांवर ठेवून त्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात का ते बघा. तर ही तुम्हाला कृती करून बघायची. आता ही 1 सेंटीमीटर जी त्रिज्या आहे ती वर्तुळे एकमेकांना तंतोतंत जुळतील. पण ज्या वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे आणि ह्या दुसऱ्या त्रिकोणाची त्रिज्या 1.3 सेंटीमीटर आहे, ते कुणाशीही म्हणजे ह्या 1 सेंटीमीटरशी पण ते तंतोतंत जुळणार नाही आणि 2 सेंटीमीटरशी पण तंतोतंत जुळणार नाही. हे आपल्याला बघूनच इथे लक्षात येत आहे. मग जी वर्तुळे एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात. वेगवेगळ्या आकाराच्या पण समान जाडीच्या बांगड्या आणून त्यातील कोणत्या बांगड्या एकरूप आहेत ते शोधा. व्यवहारात तुम्हाला एकरूप वर्तुळे कुठे दिसतात ते शोधा. ह्या कृती तुम्ही करायच्या आहेत, तुम्हाला सांगितल्या आहेत करायला. घरातील वर्तुळाकार कडा असलेल्या ताटल्या किंवा वाट्या घ्या. त्यांच्या कडा एकमेकींशी जुळून कोणत्या कडा एकमेकींना एकरूप आहेत ते पहा. मला समजले. एकरूप वर्तुळाची व्याख्या. ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात.